नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. मला सांगा, ही बँक कुठं चालवताय तुम्ही? कोल्हापूर कुठं आहे? यात मराठी भाषा आहे? वरून कोणी सांगितलं तुला? वरून कोणी सांगितलं तुला इंग्रजी ठेवून? पासून हे सगळं काय आहे ना, म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकवर शृंखला 2000 मराठीत पाहिजे काय सांगतोय? आणि सगळे जे फॉर्म आहेत मी तुला आज सांगायला फक्त खाणार आलोय. उद्या सकाळी की नाही कपडे फाडणार सगळे तुमच्या लोकांची, हे लक्षात ठेवायचं. बँका व फायनान्समधील मराठी भाषेसाठी मनसे कोल्हापूरचा आक्रमक एल्गार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्यांमधील सर्व प्रकारचे व्यवहार व फलक मराठीतून असणे गरजेचे आहे. मात्र सर्व बँका व फायनान्स कंपन्या आरबीआयचे नियम धाब्यावरती बसवून जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलून इंग्रजीला प्राधान्य देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एल्गार आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. बचत खाते, चालू खाते यांच्यासाठी भरण्यात येणारे फॉर्म देखील मराठीत हवेत. कर्ज प्रकरणातील करण्यात येणारे सर्व करार देखील मराठीतून असणे सक्तीचे आहे. मात्र मराठी अशिक्षित लोकांना इंग्रजी भाषा न समजता आपण इंग्रजी भाषेतून जाचकटी व नियमांवरती खातेदारांच्या सह्या घेऊन बँकेमार्फत खातेदारांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केला. मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी आम्ही सर्व बँका आणि फायनान्सना मराठीत व्यवहार करण्यासाठी आणि मराठीत सर्व व्यवहार ठेवण्यासाठी निवेदन दिलं होतं. त्याच अनुषंगाने आम्ही गुढीपाडवी जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या अगोदर आम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांची भेट घेतलेली आणि भेट झाल्यानंतर साहेबांनी मान्य केलं की मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये हा विषय घेतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या काय बँका आणि फायनान्स आहेत तिथं मराठीत व्यवहार झाले पाहिजेत, मराठी फॉर्म पाहिजेत, कर्जाचे फॉर्म मराठीत पाहिजेत. आणि आज मला एवढंच तुम्हाला सांगायचं की कायद्यानुसार RBIनं घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही ही सगळी मागणी करत आहोत. तर माझी सर्व बँकांना आणि फायनान्सना विनंती आहे, येत्या 8 दिवसाच्या आत व्यवहार मराठीत झाले पाहिजेत. अन्यथा आज तुम्हाला मी निवेदन देऊन हात जोडून सांगायला आलो आहे, 7व्या-8व्या दिवशी सांगायला येणार नाही. संपूर्ण बँका आणि फायनान्सची तोडफोड महाराष्ट्र सैनिक करतील. IDBI बँकेच्या दारामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये घुसून मॅनेजरला मनसे स्टाईलने समज देण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांच्या भीतीने IDBI असेंब्ली रोड शाखा मॅनेजरने मागच्या दाराने धूम ठोकली. मात्र यावेळी उपस्थित असणाऱ्या असिस्टंट मॅनेजरला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरून बँकेतील व्यवहाराच्या सर्व स्लिपा व फलक हे इंग्रजीत असल्याचे निदर्शनास आणून देऊन बँकेतील सर्व कागदपत्रे व स्लिपा फाडून टाकल्या. 7 दिवसामध्ये सर्व व्यवहार मर्यादित करण्याचे लेखी अभिवचन IDBIच्या असिस्टंट मॅनेजरनी यावेळी दिले. राज ठाकरेंच्या आदेशाने करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनाची दखल घेऊन सर्व बँका व फायनान्स कंपनीने येत्या 7 दिवसात दैनंदिन व्यवहारासाठी वापरण्यात येणारी सर्व चलने, करार, फलक, ग्राहकांशी संवादाची बोलीभाषा ही मराठीतच असावी असा आग्रह धरून येणाऱ्या 7 दिवसात जर हा उपरोक्त मागण्या मान्य नाही केल्या तर बँकेमध्ये घुसून मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.